झाली आणि भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केला. कोणत्या पौर्णिमेला? आषाढ पौर्णिमेला. ह्या 3 महत्वाच्या घटना. धम्मचक्र प्रवर्तन दिवस कोणता आहे? धम्मचक्र प्रवर्तन दिवस कोणता आहे माहित आहे का तुम्हाला? पंधरापुडीचे उपासक आणि विशेष पंधरापुडीचे उपासक आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिवस कोणता आहे? 14 ऑक्टोबर 1956. 14 ऑक्टोबर 1956. त्या दिवशी काय झाला? बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. मग तो धम्मचक्र प्रवर्तन दिवस कसा? तो धम्मदीक्षा दिवस होय. म्हणजे मी बोलत आहोत तर थोडा समजून घ्या. धम्मचक्र प्रवर्तन दिवस वेगळा आणि धम्मदीक्षा दिवस वेगळा आहे. धम्मचक्र प्रवर्तन तथागत बुद्ध करतात, मग कोणीच नाही करत. भगवान बुद्धांनी पहिला धम्म उपदेश जेव्हा दिला 5 लोकांना, त्याला म्हटले जाते धम्मचक्र प्रवर्तन. दीक्षाभूमी कुठे आहे? ते धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणता का दिले? काय म्हणतो आपण? दीक्षाभूमी. दीक्षाभूमीवर काय झाली? दीक्षा झाली. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून ती दीक्षाभूमी आहे. धम्मचक्र प्रवर्तन, जर ती धम्मचक्र प्रवर्तन झालेली भूमी राहिली असती तर तिला दीक्षाभूमी म्हटलं असतं का आपण? काय म्हटलं असतं मग? धम्मचक्र प्रवर्तन भूमी. कुठे आहे? सारनाथला. धम्मचक्र प्रवर्तन भूमी कुठे आहे? सारनाथला. बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन कुठे केला? सारनाथला. पहिला वर्षवास. मग आषाढ पौर्णिमा ही धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे. काय आहे? धम्मचक्र प्रवर्तन दिवस बौद्धांचा कोणता आहे? आषाढ पौर्णिमा. आता येईल पुढच्या महिन्यामध्ये. 30 दिवस बाकी आहेत. 29 जुलैला वर्षावासाची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून विश्वामध्ये बौद्ध लोक साजरे करतात, भारतातले बयान सोडून. आणि गोंदियातले तर मराठी चैले तर काही सांगणंच बेटर आहे. 70 वर्ष झाले आम्ही बौद्ध झालो ना, धम्मचक्र प्रवर्तन दिवस माहित नाही आहे. कोणी 14 ऑक्टोबर म्हणते, कोणी विजयादशमी म्हणते, आणि आता कोणी म्हणू लागले बा आषाढ पौर्णिमा म्हणून. ते एवढे दिवस झाले, वर्ष झाले, सांगू तोही लक्षात नाही राहत तुमच्या. हे लक्षात ठेवायचा. धम्मचक्र प्रवर्तन फक्त तथागत सम्यक बुद्ध करतात. बोधिसत्व कधी धम्मचक्र प्रवर्तन करत नाही. आणि बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बाबासाहेबांनी धर्मांतरण केला तर दीक्षा घेतली दीक्षाभूमीवर. धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी केला नाही, फक्त बुद्ध करतात. आणि म्हणून बौद्धांच्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा काय आहे? आषाढ पौर्णिमा. आणि या आषाढ पौर्णिमेला गावागावामध्ये जे बौद्ध लोक आहेत, जसे तुम्ही आहात तुमच्या पांढरापुडे गावात, हे आहेत चुटिया गावचे, ते नागार्जुन बुद्ध विहाराचे, त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा झाला पाहिजे प्रत्येक गावच्या प्रत्येक विहारामध्ये. आपली जबाबदारी आहे ती बौद्ध असल्यामुळे. त्या दिवशी अंधेर नगरीने चौपट राजा दिवाळी नाही झाली भगवंताच्या विहारात. आणि 3 महिन्यानंतर आमची टिपलाईट भेटते मग दसऱ्याच्या वेळेस, नाही तर 14 ऑक्टोबरले. मग धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे मेसेज टाकतो आम्ही. 3 महिन्याच्या पहिले होऊन गेला, 3 महिन्याच्या लेट. धम्मदीक्षा सोहळा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजे तुम्ही त्यावेळेस. 14 ऑक्टोबरला जर तारीख मानत असाल तर, आणि तारीख मानत नसाल तर, तिथी मानत असाल तर कोणता दिवस येतो मग? अशोक विजयादशमी. आता हाही एक प्रश्न आहे, 14 ऑक्टोबर मानायचा की अशोक विजयादशमी मानायची? धर्मांतरण दिवस कोणता साजरा केला पाहिजे? अशोक विजयादशमी. 14 ऑक्टोबर काऊन नाही केला पाहिजे? कारण की तो दिवस, तो तारीख येत होती. हा. आणि अशोक
बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेण्यासाठी दिवस कोणता निवडला होता? अशोक विजयादशमी. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथी निवडली होती, तारीख नाही. काही त्याच्या आजोबाचा त्या दिवशी जन्मदिवस थोडीच होता, का त्याच्या पोराचा जन्मदिवस थोडी होता 14 ऑक्टोबरला. नाही मी माझ्या आजोबाचा दिवस अजरामर करीन, नाही तर बापाच्या जन्मदिवसाच्या दिवशी धर्मांतरण करेन, असे म्हणले का ते? नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर दिवस हा त्या तारखेची 14 तारीख आली होती योगायोगाने. अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबरला होती 1956ला. पण 14 तारीख आहे म्हणून तो दिवस नाही निवडला होता. अशोक विजयादशमी दिवस आहे म्हणून धर्मांतरासाठी तो दिवस निवडला होता. आणि म्हणून आपण अशोक विजयादशमीच्या दिवशी, अशोक विजयादशमी म्हणजे कोणती? आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी. म्हणजे महिने गिने थोडी लक्षात ठेवत जा. कोणता महिना आहे तो? आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी. एका महिन्यामध्ये 2 पक्ष येतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. आज कोणती पौर्णिमा आहे? ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे. उद्यापासून अंधार लागेल म्हणजे कृष्ण पक्ष सुरू होईल उद्यापासून. 15 दिवस अंधार, 15 दिवस उजेड राहते म्हणता की नाही? अंधाराच्या दिवसाला काय म्हणतात? 15 दिवस कृष्ण पक्ष. कृष्ण म्हणजे काळा, राधा क्यों गोरी न मै क्यों काला, है ना? यशोमती मैया से बोले नंदलाला, गाणं ऐकलं ना? वो क्यों गोरी न मै क्यों काला. तर काला म्हणजे काय? कृष्ण. तो काळा होता, काळा कुंठ होता, पांढरा नव्हता, म्हणून त्याला कृष्ण पक्ष नाव दिलं आहे. 15 दिवसाचे पक्ष कृष्ण पक्ष चालते ना, नंतर 15 दिवस शुक्ल पक्ष चालतो. तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला वर्षावा समापन होते. अधिष्ठान 3 महिने पूर्ण होतात भिक्षू भिक्षुणीला. सुरुवात केव्हा होते? आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत 3 महिने वर्षावास असतो. आषाढच्या नंतर श्रावण, भाद्रपद आणि अश्विन. मेरे महिना गाणं ऐकलं ना? श्रावण भादो. श्रावण महिना, भादो महिना म्हणजे भाद्रपद आणि मग अश्विन. त्या अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी म्हणजे अशोक विजयादशमी होय. त्या दिवशी सम्राट अशोक, चंड अशोकाचा धम्मोत्सव झाला. हा दिवस बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी निवडला. तसा ओरिजिनल पाहिला तर हाही दिवस निवडला नव्हता. बाबासाहेब 1956च्या बुद्ध जयंतीचा दिवस निवडला होता धर्मांतर करण्यासाठी, धम्मदीक्षासाठी. पण काही कारणामुळे तो दिवस कॅन्सल करावा लागला आणि ती तारीख पुढे ढकलण्यात आली. मग काहीतरी निमित्त पाहिजे. कृषी प्रधान संस्कृती आहे, पाण्या पावसाचे दिवस येतात, 5व्या महिन्यात पौर्णिमा येते, बुद्ध जयंती, तो दिवस तर कॅन्सल झाला. मग पावसाळा लागला तर सगळे रोवणे लावतात, आपल्या शेतीची मशागत करतात. त्याही वेळेस 56ला जास्त, आता तर जास्त प्रगती झाली आपल्या शेतकऱ्यांची, तेव्हा नव्हती. पण शेतीवाडीचे कामं सगळे निपटले पाहिजे होते, तर ते आटोपल्याच्या नंतर मग अशोक विजयादशमी येते पहा. त्याच्यानंतर तेव्हा धान उभा राहते, काटणीला येत असते, काटणं सुरू व्हायलाच राहते. आणि मग ती दशमी झाली, अशोक दसरा झाल्याच्या नंतर धान कापाई सुरू होते, पुन्हा शेतीचे कामं सुरू होतात. महिना दीड महिना, आता महिना दीड महिना शेतीचे कामं सुरू राहतील. बीज टाकणे, खार भरणे आणि पर लावणे. मग तो धान मोठा करत राहतो आपण, तेवढा जास्त मशागत नाही करावी लागत. मग कापणीच्या वेळेस 1-1.5 महिना लागतो. म्हणून तो धान कापण्याच्या आधीचा दिवस निवडला होता बाबासाहेबांनी, की सगळे लोक येऊ शकले पाहिजे धर्मांतराला. म्हणून अशोक विजयादशमी हा धम्मचक्र प्रवर्तन दिवस नाही आहे. काय आहे तो? धम्मदीक्षा वर्धापन दिवस राहील. यावेळेस लक्षात ठेवायचा, मेसेज टाकायच्या वेळेस कोणीच टाकला ना उचलला ना ते आम्ही फॉरवर्ड करतो सगळे. आपण लिखत गिगत नाही. कोणी एवढी वेळ माया घालवते, दुसऱ्यानं पाठवला तो पाहतही नाही, थोडासा वाचला हेडलाईन कशी फॉरवर्ड करतो सर्व ग्रुपवर. असा बिनडोकाने कधी फॉरवर्ड नाही करायचं. यावर्षी बुद्ध आषाढ पौर्णिमा
आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे हार्दिक शुभेच्छा देणारे मेसेज टाकले पाहिजे. आणि धम्मदीक्षा सोहळा वर्धापन दिनाचे हे दसऱ्याचा अशोक विजयादशमी. आता काही लोक काय म्हणतात, आम्ही 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धर्मांतरण केला तर दीक्षाभूमीवर 14 तारखेलाच जाऊन अशोक विजयादशमी काय मानू आम्ही दसरा बिसरा. असेही महानुभाव समाजामध्ये भरपूर आहेत विद्वान लोक, आणि हे जास्त विद्वान आहेत तेच असा पागलपण करतात. मग त्यांना प्रश्न करायचा की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर निवडला होता की अशोक विजयादशमी निवडली होती. 1956 ला बाबासाहेबांनी पॅम्पलेट काढला होता, तो पॅम्पलेट व्हायरल झाला आहे. तिथे पाहता अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर दिवस रविवार 1956. योगायोगाने 14 तारखेला रविवार दिवस आला होता. 13 ऑक्टोबरला शनिवार दिवस होता. बाबासाहेब श्याम हॉटेलमध्ये थांबले होते नागपूरला, आणि 13 तारखेच्या रात्री भिक्षू संघाकडून परित्राण पाठ करवून घेतला. हॉटेलचा नंबर पण चालतात. हा, योगायोगाने. तर मग धम्मचक्र प्रवर्तन दिवस कोणता आहे? आषाढ पौर्णिमा. आणि आषाढ पौर्णिमेला हार्दिक शुभेच्छा द्यायच्या, आणि आपापल्या गावामध्ये पौर्णिमेच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला पाहिजे प्रत्येक बौद्ध लोकांनी. जसे विश्वामध्ये बाकीचे जे बौद्ध राष्ट्र आहेत ते करतात, तशाच प्रकारे आपल्या भारतात देखील झाला पाहिजे. कारण आपण विचार करत नाही. 70 वर्ष झाले बौद्ध झालो तर आपल्याला आपले सणवार तेव्हारच माहित नाही. भगवान बुद्धांनी पहिला उपदेश त्या 5 लोकांना दिला, पंचवर्गीय भिक्षूंना. आणि त्या 5 लोकांनी भगवान बुद्धाला गुरु मानला त्या दिवशी. म्हणून त्या पौर्णिमेला काय म्हटल्या जाते? गुरु पौर्णिमा. आणि कोण साजरी करते ही? हिंदू लोक. बौद्ध लोक तर झोपलेच राहतात. त्याले काय माहित, अकाडी होय अकाडी होय अकाडी होय म्हणतात. पहिला दिवस, पहिला सण आकाडी आहे ना. आणि ते लोक साजरे करतात, आणि आपण बौद्ध लोक काही साजरे करत नाही. तर यावर्षी लक्षात ठेवायचा. तर असो, तुम्ही येता की नाही येत म्हणून आजच सांगून गेलो मी त्या पौर्णिमेचा महत्व.